विद्यार्थी मित्रांनो, आज आपण या ठिकाणी सेशन 17 बघणार आहोत. तर सेशन 17 मध्ये क्रिएटिंग अ ट्रॅव्हल लिटरसी, तर याच्यामध्ये जायचंय. त्यामध्ये टेस्ट युअर नॉलेज चेक ही टेस्ट आपण बघणार आहोत. तर नॉलेज चेक स्टार्ट करूया. यामध्ये नेक्स्ट करा. फर्स्ट क्वेश्चन आहे, ट्रॅव्हल आयटिनरी इन्श्योर दॅट यू कॅन डॅश डॅश. याचा आन्सर आहे फर्स्ट, मॅनेज युअर टाइम व्हाईल ट्रॅव्हलिंग. नेक्स्ट आहे, यू नीड टू चेंज अ पिक्चर इन MS Word अँड रिप्लेस इट विथ अनदर वन. आफ्टर राईट क्लिकिंग ऑन द पिक्चर, विच ऑप्शन डू यू हॅव सिलेक्ट. त्याचा आन्सर आहे सेकंड, चेंज पिक्चर. नेक्स्ट क्वेश्चन आहे, हाऊ टू क्विकली ॲडजस्ट अन इमेज साइज इन MS Word. तर याचा करेक्ट आन्सर आहे फोर्थ, बाय ड्रॅगिंग ऑन द साइज हँडल्स ऑफ द इमेज. नेक्स्ट आहे, यू हॅव अ डाउनलोडेड इमेज ऑन युअर लोकल डिव्हाइस. यू वुड लाईक टू रिप्लेस द टेम्पलेट पिक्चर विथ दॅट इमेज. आफ्टर सिलेक्टिंग चेंज पिक्चर विथ ऑप्शन शुड यू क्लिक ऑन. त्याचा करेक्ट आन्सर आहे थर्ड, फ्रॉम दिस डिव्हाइस. लास्ट क्वेश्चन, यू नीड अ PDF version of your travel itinerary that you have created online. Under the file menu and save as option, which option should you select. तर याचा आन्सर आहे थर्ड, डाउनलोड ॲज PDF. तर या ठिकाणी आपलं नॉलेज चेक टेस्ट पूर्ण झाली. टेन टेस्ट करूया. त्यानंतर आपण पुढची नॉलेज चेक टेस्ट बघणार आहोत. ती कशामध्ये आहे, तर ती या ऑप्शन मध्ये आहे, डिझाईन युअर ओन पर्सनलाइज ग्रीटिंग कार्ड. टेस्ट युअर नॉलेज. तर सुरू करूया नॉलेज चेक. स्टार्ट एक्झाम. नेक्स्ट क्वेश्चन आहे, यू वॉन्ट टू ॲड सम आयकॉन टू युअर ग्रीटिंग कार्ड. फॉर दॅट यू हॅव टू गो टू द डॅश डॅश टॅब फर्स्ट. तर याचा आन्सर आहे फोर्थ, इन्सर्ट टॅब मध्ये आपण आयकॉन ऍड करू शकतो. त्यानंतर फ्रॉम वेअर कॅन यू चेंज द कलर ऑफ एन आयकॉन इन MS Word. तर याचा करेक्ट आन्सर आहे फर्स्ट, ग्राफिक फील. नेक्स्ट क्वेश्चन, द कीबोर्ड शॉर्टकट यूज फॉर कॉपिंग एन एलिमेंट इज. तर कॉपी करण्यासाठी कोणती शॉर्टकट की आहे, ती आहे Ctrl+C. लास्ट क्वेश्चन, आउट ऑफ द फॉलोइंग इमेजेस विच वन इज अ ग्रीटिंग कार्ड. त्यामध्ये ग्रीटिंग कार्ड कोणता आहे, तर लास्ट जी इमेज आहे ती ग्रीटिंग कार्ड आहे. तर फोर्थ आन्सर इज करेक्ट. या ठिकाणी आपलं नॉलेज चेक टेस्ट पूर्ण झाली. एंड एक्झाम करूया. यानंतर आता आपण बघणार आहोत सिम्युलेशन क्वेश्चन टेस्ट. स्टार्ट करूया. फर्स्ट क्वेश्चन आहे, यूज ऑफ सेव इज इम्पॉर्टंट बिकॉज इट हेल्प्स कीप युअर वर्क सेफ अँड इट कीप्स ओरिजिनल डॉक्युमेंट इंटॅक्ट. सो सेव्ह द गिवन डॉक्युमेंट ऑन युअर डेस्कटॉप युझिंग सेव्ह ॲज विथ नेम. तर डॉक्युमेंटला सेव्ह करायचं आहे आपल्याला. तर सेव्ह करण्यासाठी आपल्याला फाईल टॅबमध्ये क्लिक करायचं आहे. फाईलमध्ये आल्यानंतर सेव्ह ॲज ऑप्शनला क्लिक करा. त्यानंतर या ठिकाणी डेस्कटॉप नावाचं जे फोल्डर आहे त्यावर क्लिक करा. त्यानंतर इथे फाईल नेम मध्ये क्लिक करा आणि नंतर इथे सेव्ह करा. पुढचा प्रश्न आहे, अ वर्ड डॉक्युमेंट अलाउ फॉर इझी क्रिएशन, फॉर्मॅटिंग अँड शेअरिंग ऑफ डॉक्युमेंट्स. नाव सिलेक्ट द कार्ड ऑप्शन अँड सर्च फॉर द बिग केक बर्थडे कार्ड इन द सर्च बार एरिया अँड क्रिएट इट. तर सर्वात अगोदर या ठिकाणी तुम्हाला एक कार्ड जे आहे हे कार्ड कॅटेगरीला क्लिक करायचे. कार्डला क्लिक केल्यानंतर इथे सर्च बार मध्ये क्लिक करा. त्यानंतर या ठिकाणी हे बर्थडे कार्ड आहे यावरती क्लिक करा. त्यानंतर इथे क्रिएट करा. लास्ट क्वेश्चन, सिम्पली क्लिक सेव्ह ॲज टू सेव्ह द मोस्ट रिसेंट व्हर्जन ऑफ the document. Now save the given document on your desktop using save as with the name greeting card. डॉक्युमेंटला आपल्याला सेव्ह करायचे डेस्कटॉप वरती. कसं सेव्ह करणार, आपण फाईल टॅबला क्लिक करा, सेव्ह ॲज ला क्लिक करा. त्याच्यानंतर या ठिकाणी डेस्कटॉप वरती क्लिक करा. त्यानंतर इथे फाईल नेम मध्ये क्लिक करा. नंतर इथे सेव्ह करा.
या ठिकाणी सिम्युलेशन क्वेश्चन टेस्ट आपली पूर्ण झाली, एंड एक्झाम करूया. त्यानंतर आता आपण बघणार आहोत सेल्फ पाथ लर्निंग. स्टार्ट करूया. फर्स्ट क्वेश्चन आहे, रिप्लेस द इमेज ऑन द given travel itinerary, select the appropriate steps. त्याचा करेक्ट आन्सर आहे थर्ड. सिलेक्ट द इमेज, राइट क्लिक ऑन द इमेज, चेंज द पिक्चर अँड सिलेक्ट द इमेज अँड इन्सर्ट. नेक्स्ट क्वेश्चन आहे, सिलेक्ट द करेक्ट ऑप्शन फ्रॉम द गिवन इमेज टू चेंज द फॉन्ट स्टाईल अँड फॉन्ट साइज. तर याचा आन्सर आहे ऑप्शन डी. नेक्स्ट आहे, select the correct step to save as the document and download in PDF form. त्याचा करेक्ट आन्सर आहे थर्ड. Click on file tab, click on save as, click on download as PDF. Next question आहे, ready templates are available online and offline. तर याचा आन्सर आहे ट्रू. Next question, choose the correct option to insert the icon in the greeting card. तर डॉक्युमेंट मध्ये जर तुम्हाला आयकॉन इन्सर्ट करायचे असेल तर करेक्ट ऑप्शन कोणता आहे? तर फर्स्ट आहे, इन्सर्ट मध्ये जायचे, आयकॉन, सर्च द आयकॉन अँड सिलेक्ट द आयकॉन अँड इन्सर्ट. फर्स्ट आन्सर इज करेक्ट. नेक्स्ट क्वेश्चन, कॅन वी चेंज द साइज अँड कलर ऑफ द आयकॉन प्लेस्ड इन द ग्रीटिंग कार्ड. तर याचा आन्सर आहे ट्रू. And last question, choose the correct step to export the document in PDF form. The correct answer is first, click on file tab, click on export, click on PDF and name the file and publish. The first answer is correct. अशा प्रकारे आपल्या या ठिकाणी सेल्फ पाथ लर्निंग कंप्लीट झाले. आता आपण जाऊया बॅक. त्यानंतर आपण बघणार आहोत डू इट युअरसेल्फ. प्रॅक्टिकल प्रश्न सुरू करूया. स्टार्ट एक्झाम करूया. फर्स्ट क्वेश्चन आहे, save the given document on your desktop with the name greeting card using the file tab and save as. डॉक्युमेंटला आपल्याला काय करायचं, डेस्कटॉप वरती सेव्ह करायचंय ग्रीटिंग कार्ड नावाने. त्यासाठी सर्वात अगोदर फाईल टॅबला इथे क्लिक करा, त्यानंतर सेव्ह ॲज या ऑप्शनला क्लिक करा, त्यानंतर इथे डेस्कटॉप फोल्डर आहे त्याच्यावरती क्लिक करा. या ठिकाणी ग्रीटिंग कार्ड हे नाव टाईप करा आणि त्यानंतर इथे सेव्ह करा. नेक्स्ट क्वेश्चन आहे, इन द गिवन डॉक्युमेंट सिलेक्ट द टेक्स्ट हॅपी बर्थडे अँड चेंज इट्स फॉन्ट एरियल फॉन्ट साइज 36 युजिंग होम टॅब फॉन्ट ग्रुप. हॅपी बर्थडे या टेक्स्टची फॉन्ट आपल्याला एरियल करायची, फॉन्ट साइज 36 करायची. हॅपी बर्थडे या टेक्स्टला इथे सिलेक्ट करा. त्यानंतर या ठिकाणी फॉन्ट दिलेला आहे तुम्हाला, यामध्ये एरियल नावाचा जो फॉन्ट आहे त्या फॉन्टला क्लिक करा. त्यानंतर इथे फॉन्ट साइज दिली, यामध्ये 36 ही आहे फॉन्ट साइज. 36 ला इथे क्लिक करा आणि नंतर सबमिट करा. नेक्स्ट आहे, इन द गिवन डॉक्युमेंट सिलेक्ट द टेक्स्ट हॅपी बर्थडे अँड अलाइन इट सेंटर युजिंग होम टॅब पॅराग्राफ ग्रुप अँड सेंटर. तर हॅपी बर्थडे जे टेक्स्ट आहे त्याला आपल्याला सेंटर अलाइनमेंट करायची आहे. कशी करतात ते बघूया. तर सर्वात अगोदर हॅपी बर्थडे हे टेक्स्ट सिलेक्ट करा, सेंटर अलाइनमेंट या ठिकाणी अप्लाय करा आणि नंतर सबमिट करा. नेक्स्ट आहे, इन द गिवन डॉक्युमेंट ड्रॉ द टेक्स्ट बॉक्स अँड एंटर द हॅपी बर्थडे टेक्स्ट युजिंग इन्सर्ट टॅब टेक्स्ट ग्रुप अँड टेक्स्ट बॉक्स. तर डॉक्युमेंट मध्ये एक टेक्स्ट बॉक्स ड्रॉ करायचा आहे आणि त्यामध्ये हॅपी बर्थडे टाईप करायचे. कसं करणार, तर सर्वात अगोदर इन्सर्ट टॅबला क्लिक करा, त्यानंतर टेक्स्ट बॉक्सला इथे क्लिक करा. टेक्स्ट बॉक्स ऑप्शन आहे, त्यामध्ये ड्रॉ टेक्स्ट बॉक्स नावाचा ऑप्शन आहे, तो घ्या, क्लिक करा. क्लिक केल्यानंतर माऊस ॲरो तुमचा असा प्लस आयकॉन मध्ये कन्वर्ट होईल. प्लस झाल्यानंतर या ठिकाणी असं ड्रॉ करा. ड्रॉ झाल्यानंतर यामध्ये टाईप करा हॅपी बर्थडे आणि यानंतर सबमिट करा. नेक्स्ट आहे, इन द गिवन वर्ड डॉक्युमेंट इन्सर्ट अ पिक्चर ऑफ युअर चॉईस फ्रॉम युअर मशीन युजिंग इन्सर्ट टॅब इमेज ग्रुप अँड पिक्चर. डॉक्युमेंट मध्ये एक इमेज आपल्याला इन्सर्ट करायची, त्यासाठी आपण सर्वात अगोदर इन्सर्ट टॅबला क्लिक करायचंय, त्यामध्ये पिक्चर या ऑप्शनला क्लिक करायचंय
आणि कुठल्याही एका इमेज वरती क्लिक करायचं आणि इन्सर्ट ऑप्शनला क्लिक करायचं. नेक्स्ट क्वेश्चन आहे, इन द गिवन डॉक्युमेंट ओपन न्यू ब्लँक वर्ड डॉक्युमेंट युजिंग अ फाईल टॅब. न्यू ब्लँक डॉक्युमेंट, तर डॉक्युमेंट आपल्याला एक ब्लँक डॉक्युमेंट या ठिकाणी ओपन करून दाखवायचं आहे. ते कसं करणार, तर सर्वात अगोदर आपण फाईल टॅबला इथे क्लिक करायचं आहे, न्यू ऑप्शनला क्लिक करायचं आहे. न्यू मध्ये आल्यानंतर ब्लँक डॉक्युमेंट या ऑप्शनला क्लिक करा आणि नंतर सबमिट करा. नेक्स्ट क्वेश्चन आहे, इन द गिवन डॉक्युमेंट सिलेक्ट द पिक्चर ऑन टॉप राईट destination Jaipur and replace it with any other picture from your system. Insert tab, illustration group and picture. तर सगळ्यात पहिले या ठिकाणी या इमेज वरती क्लिक करा. या इथे वरती जी दिलेली राईट साईडला या इमेजला क्लिक करा. त्यानंतर इन्सर्ट टॅबला क्लिक करा. पिक्चर नावाचा जो ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करा आणि यामध्ये कुठलेही एक चित्र सिलेक्ट करा आणि इन्सर्ट करा आणि त्यानंतर सबमिट करा. पुढे आहे, इन द गिवन डॉक्युमेंट ड्रॉ अ टेक्स्ट बॉक्स, एंटर ट्रॅव्हल आयटिनरी टेक्स्ट इन युजिंग इन्सर्ट टॅब अँड ड्रॉ टेक्स्ट बॉक्स. तर डॉक्युमेंट मध्ये एक टेक्स्ट बॉक्स आपल्याला ड्रॉ करायचा आहे. त्यासाठी आपण सर्वात अगोदर इन्सर्ट टॅब मध्ये क्लिक करूया. टेक्स्ट बॉक्सला इथे क्लिक करा. ड्रॉ टेक्स्ट बॉक्स नावाचा ऑप्शन आहे त्याच्यावरती क्लिक करा. या पेजवरती असं ड्रॉ करा आणि त्यामध्ये हे टेक्स्ट टाईप करा. हे टेक्स्ट टाईप झाल्यानंतर या ठिकाणी सबमिट करा. नेक्स्ट क्वेश्चन आहे, इन द गिवन डॉक्युमेंट सिलेक्ट द टेक्स्ट डेस्टिनेशन जयपूर, चेंज इट्स फॉन्ट कलर डार्क रेड अँड फॉन्ट साइज 16 पॉइंट. डेस्टिनेशन जयपूर हे टेक्स्ट सिलेक्ट करा. त्याच्यानंतर या ठिकाणी फॉन्ट कलरला क्लिक करा. डार्क रेड हा फॉन्ट कलर आहे, याच्यावरती क्लिक करा. त्यानंतर इथे फॉन्ट साईज दिली, त्यामध्ये 16 ही फॉन्ट साईज अप्लाय करा आणि सबमिट करा. लास्ट क्वेश्चन आहे, इन द गिवन डॉक्युमेंट सिलेक्ट द टेक्स्ट डेस्टिनेशन उदयपूर अँड मेक इट बोल्ड युजिंग होम टॅब अँड फॉन्ट ग्रुप. तर डेस्टिनेशन उदयपूरला आपल्याला काय करायचं आहे, बोल्ड करायचं आहे. सर्वात अगोदर डेस्टिनेशन उदयपूरला आपण या ठिकाणी सिलेक्ट केलं. बोल्ड या ऑप्शनला क्लिक करा आणि नंतर सबमिट करा. तर अशा प्रकारे आपलं हे डॉक्युमेंट डू इट युअर सेल्फ ही टेस्ट पूर्ण झाली. एंड एक्झामिनेशन आपण करणार आहोत आणि आता आपण बघत आहोत या सेशनची शेवटची टेस्ट, सेशन कंप्लीशन टेस्ट. स्टार्ट करूया. First question is Microsoft Word OS is popular and powerful alternative to the Windows operating system. Answer आहे false. Operating system नाही Microsoft Word. Next आहे this version of Unix is an open source operating system that is an alternative to Windows. त्याचा करेक्ट आन्सर आहे Linux. Unix ही ऑपरेटिंग सिस्टीम लिनक्सचे अल्टरनेटिव्ह आहे. नेक्स्ट, दिस ऑपरेटिंग सिस्टीम इज वाइडली युज्ड बाय सर्व्हर्स ऑन द वेब मेन फ्रेम कम्प्युटर अँड अ व्हेरी पॉवरफुल पर्सनल कम्प्युटर. तर याचा आन्सर आहे फोर्थ, युनिक्स. अँड लास्ट क्वेश्चन, मॅक OS इज an example of application software. तर मॅक OS ॲप्लिकेशन सॉफ्टवेअर नाही आहे, तर ते ऑपरेटिंग सिस्टीम आहे. आन्सर आहे याचा रॉंग. या ठिकाणी आपली सेशन कंप्लीशन टेस्ट पूर्ण झाली आणि अशा प्रकारे सेशन 17 इथे पूर्ण झाले. आशा करतो तुम्हाला हा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल. आवडलाच तर एक जरूर लाईक करा. चॅनलला जर आपण नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये 18व्या सेशन सोबत.